महाराष्ट्र शासनाने 2 जून रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी सन्मान योजना जाहीर केलेली आहे। या योजनेमध्ये 3 घटक आहेत: कर्जमाफी, एक वेळ समझोता आणि प्रोत्साहन। ही सर्व योजना महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलद्वारे राबवण्यात येत आहे। ह्या योजनेचा लाभ देण्याकरता सहकार विभागामार्फत सर्व बँकांची माहिती महाआयटीच्या पोर्टलवर भरण्यात आली। त्याचं सर्व व्हेरिफिकेशन पण झाले आणि त्याची लाभार्थ्यांची कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची पहिली यादी 25 जुलै रोजी प्रसिद्ध झाली। या यादीमध्ये राज्यातील 16,96,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे आणि यांची कर्जमाफीची रक्कम 13,600 कोटी आहे। तर या सर्व शेतकऱ्यांनी आपलं आधार प्रमाणिकीकरण करायचं आहे। आधार प्रमाणिकीकरण केल्यानंतर त्यांना लाभ त्यांच्या थेट बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल। आधार प्रमाणिकीकरण करण्याकरता त्यांचे आधार कार्ड किंवा जी त्यांची यादी प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यातला विशिष्ट क्रमांक घेऊन आपल्या सेवा केंद्रावर जायचे आहे। ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅग फार्मर आयडी काढलेला नाही त्यांना ॲग्रीस्टॅग फार्मर आयडी काढणे आवश्यक असेल। काही ठिकाणी थोड्या अशा तक्रारी आलेल्या आहेत की गाव पातळीवर जी यादी प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये कमर्शियल बँकेचे जे NPAचे अकाउंट्स आहेत त्याची रक्कम चुकलेली आहे। तर याबाबत मी शेतकऱ्यांना आश्वासित करू इच्छितो की याबाबत तुम्ही चिंता करू नका। आपण आपल्या बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊन तपासावे। तिथं आपली 31 मार्च 26ची थकबाकीची रक्कम दिसेल किंवा तुम्ही आपल्या सेवा केंद्रावर गेल्यावर देखील तिथल्या स्क्रीनवर तुमची 31 मार्च 26ची रक्कम दिसेल। ती रक्कम बरोबर असल्यास तुम्ही आधार ऑथेंटिकेशन करावे। 31 मार्च 26 नंतरचं जे व्याजाची रक्कम आहे ह्याची जबाबदारी बँकेने घेतलेली आहे, त्यामुळे तुमचं संपूर्ण कर्ज माफ होणार आहे। आणि ह्या उपरक्ष कोणत्या शेतकऱ्यांना काही इतर अडचण असली, जसं त्याचं नाव चुकलेलं आहे किंवा आधार नंबर चुकलेला आहे किंवा खाते क्रमांक चुकलेला आहे, तर त्यांनी पोर्टलमध्ये ग्रीव्हन्स रेज करावं, जेणेकरून त्यांची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे जाईल आणि जिल्हा लेवलच्या समितीमार्फत त्या सर्व तक्रारीचे चौकशी होऊन त्याला लेखी उत्तर दिले जाईल।